आज उमरगा येथे लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या जागेचा मालकी हक्क कबाला देण्यात यावा या मागणीसाठी ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दस्तापूर येथील गट क्रमांक 98 मधील 25 आर जमीन शासनाने सन 1965 मध्ये भूमिहीन शेतमजुरांसाठी राखीव ठेवली होती। या जागेवर अनेक वर्षांपासून भूमिहीन शेतमजूर वास्तव्यास असून त्यांनी तेथे घरे बांधून आपले जीवन उभे केले आहे। मात्र अद्याप संबंधित रहिवाशांना त्यांच्या वास्तव्याच्या जागेचा मालकी हक्क देण्यात आलेला नाही। मालकी हक्क नसल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात तसेच इतर प्रशासकीय कामकाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे या वसाहतीचे सर्वेक्षण करून नियमानुसार रहिवाशांना मालकी हक्क प्रमाणपत्र कबाला देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनावर ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडचे संस्थापक श्रीरंग सरवदे, नागिन थोरात, अलका लोंढे, पार्वती झुंजारे, छबुबाई देडे, भारताबाई लोंढे, शिवाबाई झुंजारे, प्रेमनाथ काळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि भूमिहीन शेतमजुरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मौजे दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजूर या जागेसाठी गेले 5 वर्षापासून ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीनं आम्ही संघर्ष करतोय। पण हा संघर्ष करत असताना संबंधित गट क्रमांक 98 मधील जमीन हे जाणीवपूर्वक सातबाऱ्याहून वगळण्यात आलेली नव्हती। परंतु ही बाब आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणल्यानंतर ती जमीन सातबाऱ्याहून कमी करण्यात आली। त्याचबरोबर तहसीलदार साहेबांच्या आदेशानं त्या जमिनीची शासकीय मोजणीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्या मोजणीचा नकाशासुद्धा उपलब्ध करून आपण ग्रामपंचायत BDO साहेबांना देऊन आज 3 वर्ष झालं। तर ग्रामपंचायतला नकाशाच्या मोजणी नकाशाप्रमाणे नोंद करून घेण्यात आलेली नव्हती। त्यासाठी सुद्धा आम्हाला उपोषण करावं लागलं आणि मग BDO साहेबांना पुढे जाऊन ग्रामसेवकाला आदेश केले की बाबा सदरील गट क्रमांक 98 मधील 25 आर जमीन ही आपल्या ग्रामपंचायतला रीतशीर नोंद करून घ्या असे आदेश करण्यात आले। आमच्या नोंदणी करण्याचा प्रश्न मिटला, परंतु ज्या जागेवर आमचे लोक 1965 पासून आमच्या आजोबा पंजोबा राहत होते त्या जागेचा आजपर्यंत आम्हाला मालकी हक्क प्रमाणपत्र म्हणजे कबाला देण्यात आलेला नाही। तो देण्यात यावा म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगर, मुंबई आझाद मैदान इथं बरेच मोर्चा आंदोलन करून याच्या अगोदर गणेश पवार म्हणून उपविभागीय अधिकारी होते त्यांनासुद्धा आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांनी आदेश केला होता। त्यांनी 8 दिवसात आम्हाला कबाला देण्याचं लेखी पत्र दिलं होतं, परंतु त्यांच्याकडून बी हे काम झालेलं नाही। आज त्या गोष्टीला 3 वर्ष ओलांडून गेलेत। तर आम्ही आज शांततेच्या मार्गानं उपविभागीय अधिकारी उमरगा तसेच जिल्हाधिकारी साहेब धाराशिव आणि तहसीलदार साहेब लोहारा यांना निवेदन देऊन सांगू इच्छितो की जो आमचा हक्क अधिकार आहे तुम्ही आम्हाला तात्काळ राहत असलेल्या जागेचा मालका हक्क कबाला देण्यात यावा, अन्यथा आज शांततेच्या पद्धतीनं आम्ही जे तुम्हाला मागणी मागतोय याचा प्रसाद आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय सोडणार नाही। परंतु बरेच दिवस झाले, बरेच मोर्चे झाले, बरेच आंदोलन झाले आणि बरेच अधिकारीसुद्धा आले आणि गेले। फक्त आमचा कागद हा कागदच राहिलेला आहे। याच्या पुढे असं करू नका अशी माझी एक कळकळीची विनंती आहे। मी आज विनंतीच्या माध्यमातून निवेदन देत आहे, परंतु याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं अशी माझी साहेबांना एक रिक्वेस्ट आहे आणि तात्काळ 1 महिन्याच्या आत आम्हाला जो असेल तो निर्णय योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढंच सांगतो। क्रांतिकारी जय भीम, जय भारत।